सावळ्याची जणू सावळी. 8 डिसेंबर प्रोममध्ये ऐश्वर्या कडी लावते आणि निघून जाते. सावली तिला खूप आवाज देते, ऐश्वर्या मॅडम आणि म्हणते, आता काय करू मी? विठ्ठला, तूच काहीतरी कर. एक संकट गेलं की दुसरं हजर असते. ती ड्रेसकडे बघत म्हणते, हा ड्रेस मी कसा घालणार? याला वरून तर काहीच नाही आहे. अमृता पुन्हा येते आणि कडी बघून म्हणते, सावली कुठे गेली? तिला सांगितलं होतं आवरायला. बहुतेक आवरलं असेल. पण सावलीला चावल लागते. ती पुन्हा आवाज देते, कुणी आहे का? अमृता घाबरून म्हणते, सावली. ती आता कडी उघडते आणि आत जाते आणि विचारते, काय गं सावली, कडी कुणी लावली? सावली म्हणते, ऐश्वर्या मॅडम. अमृता म्हणते, ही ऐश्वर्या पण ना? बरं सावली, तू तयार का नाही झाली? सावली म्हणते, वहिनी, आणि ड्रेस दाखवते आणि म्हणते, हा ड्रेस मी नाही घालू शकत हो. अमृता म्हणते, हा कुणी घालायला सांगितलं तुला? ती म्हणते, ऐश्वर्या मॅडम. अमृता म्हणते, ही ऐश्वर्या पण ना? अगं लग्नाचं रिसेप्शन आहे, त्याला असे कपडे घालतात का? सावली म्हणते, मी पण त्यांना हेच सांगत होते, पण त्यांना राग आला आणि त्यांनी कडी घातली आणि मला म्हणाल्या, जोपर्यंत हा ड्रेस घालायला तू तयार होत नाही तोपर्यंत हे दार उघडणार नाही. अमृता म्हणते, सावली तू काळजी नको करू, चल आज मी तुला माझ्या हाताने तयार करणार. आता ती नऊवारी साडी काढते आणि म्हणते, ही नेसूया आपण? सावलीच्या चेहऱ्यावर स्माईल येतं. ती म्हणते, हो चालेल. सावली बाहेर येत नाही म्हणून कुजबूज चालू होते, पण ऐश्वर्या मात्र वाकडं तोंड घेऊन त्याची मजा घेत असते. शेवटी तिलोत्तम म्हणते, ऐश्वर्या, ती मुलगी कुठे आहे? जा तिला लवकर घेऊन ये, नाहीतर मीडियावाले इथे गोंधळ घालतील. ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे मॉम. ती आता सावलीच्या रूमकडे जायला लागते, पण समोर बघून तिच्या पायाखालची जमीन सरकते, कारण अस्सल मराठमोळी लुकमध्ये सावलीला घेऊन अमृता येत असते. आता ऐश्वर्याचा खूप जळफळाट होतो. ती अगदी पायापासून वरपर्यंत सावलीला बघते. तिला घाबरून अमृता आणि सावली थांबतात. ते आता बोलायला तोंड उघडणार तेवढ्यात मीडियावाले येतात आणि सावलीचे फोटो काढायला लागतात. आता ऐश्वर्या आपोआप मागे पडते. अमृता सावलीला पुढे घेऊन येते. आता सारंग पण तिच्याकडे अगदी पायापासून तर वरपर्यंत बघतो आणि ऐश्वर्याला म्हणतो, वहिनी, ही मुलगी खूप हुशार आहे. मॉडेलिंगच्या वेळेस तिने माझं आणि अस्मीचं बोलणं ऐकलं असणार आणि म्हणूनच ती नऊवारी साडी नेसून आली. सावली पुढे येते आणि सारंगकडे बघते. आता सारंग जाऊन बसतो. तिलोत्तमा त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि त्याला आधार देते. आता कसेबसे सावरत असतात तर समोरचं दृश्य बघून सगळेच हादरतात. खास करून मूर्ख बनवलेली तिलोत्तमा बघतच राहते, कारण हातात बुके आणि चेहऱ्यावर तोरा. अशा डामडौलामध्ये अलका आणि जगन्नाथची एंट्री होते. नील पुढे जातो आणि जगन्नाथची कॉलर पकडतो आणि म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? आता होणार मीडियावाल्यांसमोर मेंदळ्यांची फजिती. हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.